विदर्भ महाराष्ट्रात आहे, पण विदर्भाचा अपेक्षेप्रमाणे विकास झाला नाही। विदर्भातील लोक ज्वलंत समस्यांना तोंड देत आहेत। सर्व समस्या आणि ज्वलंत प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी विदर्भाला स्वतंत्र राज्य बनविणे आवश्यक आहे आणि म्हणूनच 1 मे रोजी निषेध दिन साजरा करून हे स्वतंत्र राज्य साध्य करता येईल। विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 मे रोजी दुपारी 12 ते 4 या वेळेस धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती ॲडव्होकेट वामनराव चटप यांनी पत्रकार परिषदेत दिली। स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये गावागावात पोहोचवण्याच्या दृष्टीने व जनजागरण करण्याच्या दृष्टीने पश्चिम विदर्भातील सरपंच, कंत्राटी शिक्षक, तासिकेवर काम करणारे शिक्षक व विना अनुदानित तत्वांवरील शाळा, कॉलेज व आश्रम शाळांमध्ये काम करणारे शिक्षक व बेरोजगार यांच्यामध्ये आंदोलनाची धग पेटविण्याच्या दृष्टीने हे सर्व प्रश्न कायम निकाली निघण्याच्या दृष्टीने विदर्भाचे स्वतंत्र राज्य हाच एकमेव पर्याय आहे। हे पटवून देऊन त्याही समूहाचा विदर्भ आंदोलनात सक्रिय सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने दिनांक 25 मे 2025 रोजी सकाळी 11 ते 5 या वेळात अभियंता भवन, शेगाव नाका, अमरावती येथे पश्चिम विदर्भाचा मेळावा विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे। यात वरील विषयांवरील सर्व तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत। यात विदर्भवाद्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीने केले आहे। पत्र परिषदेला ॲडव्होकेट वामनराव चटप, किशोर दहेकर, कपिल इद्दे, अंकुश वाघमारे, मुन्ना आवळे, मुन्ना खोब्रागडे, मारुतराव बौथले, सुधीर सातपुते, अरुण सातपुते आदी उपस्थित होते। आंदोलनात आम्ही महाराष्ट्र दिनाचा निषेध करून काळा दिवस पाळण्याकरता धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 12 ते 4 या वेळात घेतो। कारण आम्ही महाराष्ट्रात 64 वर्षे, द्विभाषिक मुंबई राज्यात 68 वर्ष राहून आमच्या वाट्याला शेतकरी आत्महत्या, कुपोषण, प्रदूषण, कमी लोकप्रतिनिधी, सोशिओ इकॉनॉमिक प्रश्न, नक्षलवाद हे सगळे प्रश्न आले आहे आणि आज राज्य सरकारची आर्थिक ताकद पूर्ण संपली आहे। उत्पन्न 5,60,000 कोटी, खर्चाला लागतात वर्षाच्या 6,000 कोटी आणि कर्ज आहे 7,82,000 कोटी, व्याज लावणारा 56,000 कोटी। आमच्या किमान गरजा पूर्ण होऊ शकत नाही आणि म्हणून शेतकरी आत्महत्या थांबल्या नाही, म्हणून शेतकरी आत्महत्या रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरलं। म्हणून केंद्राने विदर्भाचं स्वतंत्र राज्य तात्काळ निर्माण करावं यासाठीचं हे धरणे आंदोलन